घ्या 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 तुम्ही मुद्दा मला पूर्ण करा. पुण्यातले ते विश्लेषण करत होते. पुण्यामध्ये यांची स्ट्रॅटेजी 1 मिनिट आणि विधानसभेची मतदार त्याच्यामध्ये पुण्यामधलं विश्लेषण करतायत. पुण्यामध्ये यांनी लोकांना काय सांगितलं तर आम्ही मेट्रोमध्ये तुम्हाला मोफत करून टाकू, दुनिया करून टाकू. अर्थमंत्री आहेत ना ते. अर्थमंत्री असले तरी पुणे महापालिकेला ते अधिकार आहेत का? मेट्रो चालवते महामेट्रो, त्याच्यामध्ये स्टेक केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे. पुणे महापालिकेला अधिकार नाही आणि तुम्ही अशा घोषणा करणार, लोकांना कळतं सगळं. असं म्हणणं की आणि दादांनी त्यामुळे काही लोकांना म्हणू भावलंच देत. नाही. उमेदवारी दादांनी देणं काही ते- म्हणू देत, अधिकार तुमचेच होते असं म्हणणं लोकांना कळलं की हे जे काही सांगतात ह्यात काही तथ्यच नाही आणि पुणेकरा स्वाभिमानी आहे, त्यांना मोफत काहीच नको. तो टॅक्स भरणारा टॅक्स पेअर आहे, रांगा लावून टॅक्स भरतात. त्यामुळे त्यांना जे काही आहे ते वाजवी दरात मिळावं, क्रिस्टल क्लिअर मिळावं, ट्रान्सपरंट असावं, ही भूमिका होती. पण ह्यांनी गुमराह करण्याच्या प्रयत्नाला अंगाशी आलं. अतुलजी छोटीशी कमी. लाडक्या बहिणीच्या त्या स्वाभिमानी नाही आहे, कारण त्यांना हे 1500 रुपये देतात. त्या स्वाभिमानी नाही आहे. पुण्यातल्या लोकांनी नकार दिला ते स्वाभिमानी आहे. नाही, मी मदत बोललो नाही मी. आपण तो मुद्दा घेतात, तो मुद्दा मी करतोय. आणि मला एक सांगा, मेट्रोचं त्यांनी सांगितलं की उदाहरण दिलं ते कॉर्पोरेशनच्या पैशामधनं वर्ग केले असते ना मेट्रोकडे पैसे. कोण म्हणतं ऍडमिशन समजली पाहिजे ना, ऍडमिशन समजले पाहिजे. जसं देवेंद्र मी मदत बोललो नाही. हा हा त्यांचं म्हणजे महामेट्रोचे जे पैसे आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनचा पण हिस्सा असतो. यांच्या माहितीकरता सांगतो मी. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका असा तो शेअर असतो आणि ते तिघांचं मिळून असतं. आणि पैसे द्यायचा जो प्रश्न असतो ते कधी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार देत असते का? ते पैसे वर्ग करावे लागतात किंवा इतका मेट्रोचा जो आहे तो खर्च महानगरपालिकेवर आला. तर त्या गोष्टी जाऊ त्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे किती सोयीस्कर एक्सप्लेनेशन आहे किंवा विश्लेषण आहे की पुणेकर स्वाभिमानी आहे, त्यांनी पैसे नाही घेतले. मग एवढ्या तुम्ही लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देता, त्या स्वाभिमानी नाही आहेत का? हे विश्लेषण मी विचारतो. बरं बरं राहुल नार्वेकर बोलतायत, आपण जाऊया. जब करारी हार सामने दिखाई दे रही हो तब उसे छिपाने के लिए कोई ना कोई बहाने ढूंढने पड़ते हैं. तो इसी प्रकार का ये एक प्रयास है. सर कई जगहों पर जो है यूपीटी शिवसेना के कैंडिडेट हो या फिर कांग्रेस के, उन्हें जो है हार का सामना करना पड़ा है, जिसे लेकर आक्रोश उन्होंने व्यक्त किया और जहां पर कई जगहों पर जो है इस वजह से काउंटिंग भी रुकाई गई है. इस तरह के व्यवहार को किस तरह से देखते हैं? मैंने अभी आपसे कहा कि अपनी हार को वो सहन नहीं कर पा रहे हैं और अपनी हार से वो पूरी तरीके से विफल हो चुके हैं और इसीलिए ये निराशा उनके कृत्य से दिखाई दे रही है. इंग्लिश सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या राजलक्ष्मीजी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? राजलक्ष्मीजी, माझा आवाज पोहोचतोय का? हो, पोचतोय. मला सांगा, भाजपला रोखण्यासाठी 2 पवार एकत्र आले, पण या निवडणुकीने दाखवून दिलं का भाजप सोबत असाल तर लोक तुम्हाला स्वीकारतील, भाजपच्या विरोधात जाल तर तुमचा सुपडा साप. हा मेसेज आहे का या आकड्यांमधून? नाही, खरं तर अशी परिस्थिती, अशी गोष्ट नाही आहे. आपल्याला येतोय का आवाज? हो बोला बोला ताई. येतोय बोला. मला याच्यामध्ये एक दिसतंय की त्यांनी मगाशी सांगितलं आमचा थोडंसं आम्ही मागे गेलो होतो आणि नंतर आम्ही कामाला लागलो. ते कुठल्या कामाला लागले याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी एकतर जर त्यांना कामावरती एवढा विश्वास आहे तर त्यांनी सगळ्या पक्षातले नगरसेवक, सगळ्या पक्षाचे उमेदवार स्वतःकडे घेतले. आणि तुम्ही आता बघा, खरं तर संपूर्ण 100% निकाल आलेला नाहीये, पण सगळ्या पक्षातले उमेदवार आपल्या पक्षात घेतले. आपल्या पक्षातले जे होते त्यांना तिकीट दिली नाहीत. मग असे रेडीमेड दुसऱ्या पक्षांनी 10 वर्ष मेहनत करून, मदत करून तयार केलेले कार्यकर्ते जर तुम्ही आयत्या शेवटच्या 5 आणि 10 दिवसामध्ये घेणार असाल तर मग त्याला काही अर्थच नाहीये ना. पक्ष आणि पक्षाची शिस्त आणि पक्षाचं काम, मग ह्याच्यावरती का विश्वास ठेवला नाही का? दुसऱ्या पक्षात एवढे लोक तुम्ही घेतले आणि पैशाचा चुराडा इतका झालेला आहे भयंकर की आता इथे ओपनली काही गोष्टी सांगता येत नाही. एवढा भयंकर पैसा वापरलाय, सत्ता वापरलेली आहे. अशा याच्यामध्ये बघायला पाहिजे. आणि शिवाय काही ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी होती, काही ठिकाणी इतर काही 4-4 पॅनेल उभी राहिली आहेत. आमच्याही पक्षातले, आम्ही ज्यांच्या बरोबर पवार साहेबांच्या याच्यावर केलं त्यातले काही लोक त्या ठिकाणी पुन्हा उभे राहिलेत आमच्याच विरोधात. अशा अनेक गोष्टी घडल्यात. पण हे प्युअरली कामावरती झालंय याच्यावरती माझा अजिबात विश्वास नाहीये.
बर, ताई तुम्ही म्हणता पैशांचा वापर झाला, सत्तेचा वापर करण्यात आला, प्रशासनाचा वापर झाला. आत्ता महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही एक वक्तव्य करता, पण तेव्हा तेच अजितदादा गेल्या निवडणुकीत राज्याच्या निवडणुकीत या विषयाला घेऊन विरोधकांना उत्तर देताना दिसले. हे सोयीस्कर उत्तर नाही का? नाही त्यावेळेला तिन्ही पक्ष होते आणि ते मुख्यमंत्री होते. संपूर्ण 100% सत्ता थोडी त्यांच्या हातात होती. त्यांना जेवढं जमत होतं तेवढं त्यांनी केलं. नाही, पण जेव्हा विधानसभेला तुम्ही त्यांच्या सोबत लढला असाल तेव्हा ते काय काय खेळ करतात तुम्हाला कळलं असेल ना, मग तुम्ही तेव्हा रोखलं का त्यांना? नाही, आम्ही बरोबर होतो, त्यांच्यात मर्ज झालो नव्हतो. त्यामुळे निवडणुका आम्ही आमच्याच लढलेल्या आहेत ना. नाही पण तुम्ही राज्यातल्या सत्तेत तर आहात ना ताई? नाही आहोत ना, राज्यातल्या सत्तेत आम्ही आहोत, परंतु पुण्यातली सत्ता, मुंबईतली सत्ता आमच्या हातात नाहीये. शेवटी महानगरपालिकेमध्ये राज्याच्या सत्तेपेक्षा इथला कमिशनर, इथले अधिकारी याच्यावरतीच लोकांचं जास्त काम पडतं किंवा जास्त ट्रस्ट असतो. पालकमंत्री ताई, तुमचे मुद्दा तो नाही. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन तुम्हाला काही फायदा झाला की नाही? आकड्यात तरी दिसत नाही. नाही, आता तरी दिसत नाहीये, परंतु त्याच्यावरती सखोल अभ्यास करावा लागेल. काही ठिकाणी त्यांचे लोक आमच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, काही ठिकाणी नाराज झाले त्यांचेही लोक आणि आमचेही लोक की आम्हाला जे तिकीट मिळणार होतं ते त्यांच्या उमेदवाराला गेलं. त्या नाराजीचा काही फटका बसलाय का तोही बघावा लागेल. तुमची चूक होती का भाजपला आव्हान देणं? अशा प्रकारे ही चूक होती का? सोबत असता तर कदाचित तुमच्या दोघांचं सगळं आलं असतं. नाही, पण ते आम्हाला तेवढे सीटही द्यायला तयार नव्हते. आम्हालाही आमची ताकद वापरून बघायला पाहिजे होतं. आणि काय झालंय नेमकं त्याचं विश्लेषण इतक्या लवकर करता येणार नाही, परंतु अजितदादांवरचा लोकांचा विश्वास, अजितदादांची काम करण्याची पद्धत, हे सगळं असताना जर स्वतःहून निवडणूक आजमावायची नाही म्हणजे ती काही चूक नाहीये. बरं ताई, गुन्हेगारांच्या घरात तिकीटं देण्यात आली, ही जी एक चर्चा झाली, ती चर्चा देखील तुम्हाला भोवली असं तुम्हाला वाटतं का? आता डिटेल निकाल पाहिल्यानंतरच त्याच्याबद्दल बोलता येईल. पण पुणेकरांना ते आवडत नव्हतं. आम्ही सातत्यानं त्याच्याबद्दलच्या चर्चा करत होतो की गुन्हेगारांच्या कुटुंबामध्ये एका बाजूला कोयते गँग संपवा म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या, आणि पुन्हा त्यांच्याच कुटुंबामध्ये त्या उमेदवाऱ्या देऊन त्यांना राजकीय ताकद द्यायची, अभय द्यायची. हे पुणेकरांना कसं काय आवडू शकतं ताई? नाही, बरोबर आहे, पण जे गुन्हेगार आहेत स्वतः त्यांना तिकीट न देता कित्येकदा फॅमिलीतले लोक सुद्धा चांगलं काम करू शकतात. बरं, आणखीन आपण या विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत. एक